नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. आज खूप दिवसांनी म्हातोबाच्या टेकडीवर आलेलो आहे आणि सूर्योदय बघतो आहे. आहाहाहा. इतकं बरं वाटतंय ना. वा 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 वा. अरे किती दिवस, म्हणजे जवळजवळ मला वाटतं मी 2 आठवडे आलेलो नव्हतो. आलो नव्हतो म्हणजे काय, येणं शक्यच नव्हतं. विश्रांती घेत होतो. कशामुळे विश्रांती घेत होतो सांगितलं ना, माझं ते कमरेचं बिघडलेलं होतं. कमरेचा काठा ढिला झालेला होता. अरे हे मी साध्या सभ्य भाषेत सांगितलेलं आहे. पण नाहीतर कळलं ना, मला सांगायला लाज वाटते, पण तुम्ही माझे पूर्वीचे व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल. माझी उकिडवं बसण्याची, प्रकृती सुधारण्याकरता उकिडवं बसण्याची हौस भोवली. मी जरा ते अति केलं, उकिडवं बसणं मी थोडं अति केलं आणि बहुतेक त्याचा परिणाम असा झाला की की ढुंगण धुताना माझी कंबर लचकली. बरं, असं काही झाल्यानंतर ती परत सगळं सेटिंग जागेवर येण्याकरता, परत सगळं नॉर्मल होण्याकरता विश्रांती हा माझ्या दृष्टीने एकमेव उपाय आहे. तो त्याप्रमाणे मी चक्क विश्रांती घेतली. हां, म्हणजे कामाकरता काय दूध आणायला, भाजी आणायला असं कुठे कोपऱ्यावर वगैरे गेलो, वकिलाकडे पण गेलो. वकिलाकडेही जाणं महत्त्वाचं आहे, पण वकिलाकडे मी रिक्षात बसून गेलो. बाकी जवळपास असा गेलो, पण टेकडीवर आलो नाही, जास्त कुठे उगीच फिरलो नाही. बरं, बरी गोष्ट अशी की हे सगळं मी आनंदाने केलं. कारण माहिती आहे ना, हां, मतदान करायला गेलेलो होतो बरं का. मतदान करायला गेलेलो होतो. कमळासमोरच्या बटनावर बटण दाबून आलेलो आहे आणि ते रिझल्ट आणि या निवडणुकीच्या सगळ्या गोष्टी इतक्या छान होत्या ना, की ते ऐकण्यामध्ये 2-3 दिवस, 2-3 काय 1 आठवडा कसा गेला ते कळलंच नाही ते. तर त्यामुळे मी म्हटलं, की चला हे बरं आहे. जरा आता जे काय आहे या इलेक्शनबद्दल जे काय ते सगळं बघूया आणि ते सगळं मी खूप एन्जॉय केलं. वाह! देवा भाऊ. आणि आमचे दादासुद्धा बरं का, आमचे चंद्रकांत दादा. अरे कमाल केली सगळ्यांनी. वाह!